रेकी लेवल 1 च्या चौथ्या दिवसामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण ऍक्टिव्हेशन करणार आहोत. ज्यांनी ज्यांनी शक्तिपात घेतलेला आहे रेकी लेवल 1 चा, त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. तुम्ही आता रेकीचे चॅनल झालेले आहात. तुम्ही स्वतःला आणि दुसऱ्याला हील करू शकता फक्त स्पर्शाच्या माध्यमातून. अजून डिस्टन्स हिलिंग नाही झालेलं आहे, अजून बरंच काय काय शिकायचं आहे, पण तुम्ही आजपासून तुमचं स्वतःचं हिलिंग करू शकता. घरातल्या लहान मुलांना, बाकीच्यांना हिलिंग देऊ शकता. आपण बघणार आहे आज पाणी कसं चार्ज करायचं, मिठाची चव कशी बदलते, आपल्या हातामध्ये कशी जादू आहे, हे सगळं बघणार आहे आपण. ठीक आहे. चला, ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बंद आहेत त्यांनी चालू करून घ्यावे. ऍक्टिव्हेशनसाठी 1 ग्लास पाणी आणि मीठ थोडंसं वाटीमध्ये तुम्ही आणलेलं असेल, बरोबर आहे. तर आता बसायचंय, लवकर लवकर जागेवर घेऊन बसायचंय सगळ्यांनी. आले का सगळे? चला. आता डोळे, हात हात जोडायचे. आता आपण रेकीला आवाहन करणार आहोत. हात जोडायचे, डोळे बंद करायचे. स्वतःच्या ईश्वर गुरूंना समोर पाहायचं, नमस्कार करायचा. हात आकाशाकडे करायचे आणि दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचं. तर दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हात जोडायचे आहेत, प्रार्थना करायची आहे. ईश्वर गुरूंना नमस्कार, दिव्य रेकी शक्तीला नमस्कार. माझ्या म्हणजे आपण स्वतःला नमस्कार करायचा आहे. मला स्वतःला नमस्कार आणि माझ्या आई वडिलांनाही नमस्कार. सर्वांना नमस्कार करून आपण आता थँक्स टू रेकी, थँक्स टू मी मनात भाव ठेवायचा आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आपण आता एकीला कॉल केलेला आहे. ही प्रोसेस तुम्ही सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा जी प्रोसेस करतो ती ही. त्याच्यानंतर आपला डावा हात समोर करायचा आहे. डावा हात समोर करायचा. आता तुम्ही डोळे उघडलेत तर चालतात सर्वांनी, कारण तुम्हाला मला बघायचंय, बरोबर आहे. तुम्हा सर्वांना मी दिसतेय? फक्त मी दिसतेय का सगळेजण दिसतात? एक मिनिट, अनम्यूट होणार नाही. मी व्यवस्थित दिसतीये? ओके. ठीक आहे. नाही, मला रेकॉर्डिंग करायचंय तर मी स्पीकर व्ह्यूला करते. आता बघा, तुम्हाला काय करायचंय. आपला हात डाव्या हाताच्या वर उजवा हात घ्यायचा आहे. हात असे पाहिजेत. रेकी ज्या वेळेला आपण दुसऱ्याला देतो त्यावेळेला बोटं पसरलेली नाही पाहिजेत. आपली बोटं एकमेकाला चिकटलेली पाहिजेत आणि असा कप शेप पाहिजे हाताचा. हाताचा आपल्या कप शेप आहे. डावा हात खाली घ्यायचा, उजवा हात त्याच्या वर घ्यायचा आणि काय म्हणायचंय बघा. पहिला माझं बघा, मग म्हणा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. मराठीमध्ये म्हणायला गेलं तर खूप मोठं होतं म्हणून हे सोपं पडतं. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. आणि हात क्लॉकवाईज फिरवायचा आहे तुम्हाला. क्लॉकवाईज, घड्याळाच्या काट्यांच्या दिशेप्रमाणे क्लॉकवाईज फिरवायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. हळूहळू हळूहळू हात फिरवा. पूर्ण लक्ष हाताच्या तळव्या, आपला जो पाम आहे त्याच्याकडे ठेवा, मधल्या सेंटरवर. आणि सावकाश फिरवायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. आपण रेकी शक्तीला सांगत आहोत, माझ्या पामचक्रांना चार्ज कर, त्याच्यावर उपचार कर आणि त्यांना प्रोटेक्ट कर, त्याचं संरक्षण कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. तुम्हाला एक प्रकारचं चुंबकीय फील्ड जाणवेल, मॅग्नेटिक फील्ड जाणवेल दोन हातांच्या मध्ये, जर तुम्ही लक्ष दिलं तर. डोळे बंद करा आणि त्यावर कॉन्सन्ट्रेट करा. परत डोळे उघडता येतात दुसऱ्या प्रोसेसच्या वेळेला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. साधारणतः अंदाजपंचे 21 वेळा करायचंय. आपण असं काय मोजत बसायचं नाहीये,
पण 21 वेळा व्हावं असं पाहायचंय. Charge, heal, and protect my palm chakra. 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 आता उजवा हात खाली घ्यायचा, डावा हात त्याच्या वर घ्यायचा. असं. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, परत क्लॉकवाईज, सगळ्यांनी क्लॉकवाईज हात फिरवायचे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 पूजा मॅडम, तुमचा हात उलटा नाही जात आहे ना बघा. क्लॉकवाईज फिरवायचंय, घड्याळाच्या काट्याप्रमाणे. हा, घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवायचा हात. तुमचा पण मंगल ते उलटा चाललाय का बघा. का बरोबर आहे बघा, घड्याळाच्या काट्याप्रमाणे करायचंय. ओके, बरोबर आहे. हा, बरोबर आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट 21 वेळा झालं की थांबायचंय. हम्म. आणि लक्ष द्यायचंय तुमच्या हातामध्ये ती ऊर्जा जाणवतीये का. आयमन, आयमन, तुझा उलटा होतोय माझ्या मते. हो, तू उलटा फिरवतीये. क्लॉकवाईज फिरव. क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. आपली, तुम्ही हा हात ज्यावेळेला उजवा हात खाली आहे त्यावेळेला दिशा कुठून होते, डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे जातो आपण, असं जातो. ही झाली क्लॉकवाईज. माझा हात अपोजिट येतोय हे लक्षात घ्या. हा, आता बरोबर आहे. आणि हात टच नाही करायचा, कुणाचाही हात असा टच नाही झाला पाहिजे. वर कप शेप आणि डिस्टन्स पाहिजे, आणि मग तुम्हाला एनर्जी जाणवेल. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. आता उजव्या हाताची मूठ करायची, आपल्या मांडीवर ठेवायची आणि ते डोक्यावर सहस्त्रार चक्रावर क्लॉकवाईज. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट. आयमन, उलट उलट होते आयमन. सरळ सरळ सरळ. चार्ज, हील. हा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र, सॉरी, 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. सुरेश मॅडम, तुमचा व्हिडिओ ऑन करा. 21 वेळा, साधारणतः 21 वेळा करायचंय. आणि 21 वेळा झालं की हात खाली घ्यायचे. आणि तुम्हाला तिथं सेन्सेशन जाणवेल काही ना काहीतरी. लक्ष द्या त्याच्याकडे. आता यायचं. आता हात खाली करायचा आणि नाभी समोर करायचंय. हीच प्रोसेस नाभी समोर क्लॉकवाईज. उजव्या बाजूने डाव्या बाजूला जातो मग माझा हात. आता मी, हे बघा. अरे माझा कॅमेरा ऍडजस्ट करतो लगेच मला. हे बघा, असं तुम्ही उभारलात की इथं चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 सॉरी 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 सॉरी, मणिपूर चक्र. अरे, मी ते तुम्हाला सांग, मणिपूर चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 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 मणिपूर चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट 21 वेळा करायचंय. क्लॉकवाईज.
तुम्ही डावीकडे जाताय, लक्षात घ्या. उजवा हात आहे तुमचा, तर तुम्ही उजव्या बाजूला डावीकडे मूव्ह होताय. प्रियांका, तुझं उलट होतंय माझ्या मते, चेक कर. क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, क्लॉक घड्याळ कसं फिरतं. ओके. आता ते झालं. सगळ्यांचं झालं माझ्या मते. हं. आता पोटाचं झालं. आता काय करायचंय बघा. आता आपल्याला हात असे समोर पकडायचे आहेत आणि म्हणायचंय, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. 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 Charge, heal, and protect my body and aura. Charge, heal, and protect my body and aura. Charge, heal, and protect my body and aura. मी हात ठेवलेले नाहीयेत, फक्त पकडले तर थोडं डिस्टन्स ठेवायचा. Charge, heal, and protect my body and aura. Charge, heal, and protect my body and aura. हात खाली घ्यायचे. आता तुमचे दोन हात रब करा. हे रेखी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आणि असं करून बघायचं. तुम्हाला खूप सारं मॅग्नेटिक फील्ड जाणवेल तुमच्या दोन हातांच्या मध्ये. थोडस पुढे मागे करून बघा. त्याला गोल फिरवा. गोल फिरवा, एक बॉल तयार होईल. हळूहळू फिरवा. स्लो फिरवा, मग तुम्हाला त्याचं मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. स्लो 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 फिरवून बघा. एकमेकाकडे हात खेचले जात आहेत, जाणवतं. असं मनात काहीच आणू नका की म्हणजे तुम्हाला हाताला व्हायब्रेशन जाणवत नाही किंवा येतात की नाही, असं काहीच मनात आणू नका. तुम्ही आज शक्तिपात घेतलेला आहे, ती जबाबदारी माझी आहे आणि तुमच्या हातातून ती शक्ती प्रवाहित होतेच. फक्त आपलं प्रॅक्टिस महत्वाचं असतं आणि थोडा वेळ लागतो. अर्चना, तुमचे हात एकमेकाला जोडून देत. असं कप करा. हा. डिस्टन्स, करंगळीत पण अंतर नको. हा. सगळ्यांना जाणवलं का? आता हा जो एनर्जी बॉल तुम्ही तयार केलाय, ह्याला काय म्हणतात? आपण त्याचा बॉल तयार केला. त्याला ची बॉल पण म्हणतात, एनर्जी बॉल पण म्हणतात. तो ना तुमच्या डोक्यावर ठेवा. ती एनर्जी सगळी तुमच्या डोक्यावर हात ठेवा तुमच्या. एनर्जी सगळी आपल्या सात चक्र, बॉडी आणि ऑरामध्ये जात आहे. अनंत स्रोतातून येणारी ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या सात चक्रांमधून प्रवाहित होऊन प्रत्येक चक्रामध्ये प्रवेश करून तुमच्या संपूर्ण शरीराला तिनं ग्रासलेलं आहे. पूर्ण शरीरभर ती दिव्य एनर्जी पसरलेली आहे. तो दिव्य प्रकाश पूर्ण शरीरात पसरलेला आहे. सात चक्र, मन, मस्तिष्क, शरीर, आभा मंडल, हे सर्व ह्या ऊर्जेने भरून गेलेले आहे. आता हात खाली घ्यायचे, हात जोडायचे. रेकीला थँक्यू म्हणायचं. थँक्यू रेकी, थँक्यू मी, थँक्यू ईश्वर. कधी कधी तुम्हाला वेळ नसला आणि तुम्ही सकाळची तर ही प्रोसेस करत असताना, हात खाली घ्या आता. तुम्ही सकाळची ज्यावेळेला ही प्रोसेस करत असता त्यावेळेला तुम्हाला पूर्ण सगळं करायची ही प्रोसेस, पण ज्यावेळेला दिवसभरात तुम्हाला वेळ नाही, तुम्ही गडबडीत आहे, त्यावेळेला तुम्ही तुम्ही नुसतं थँक्स टू मी, थँक्स टू रेकी एवढं म्हणून तुम्ही तुमचं काम सुरू करू शकता. इतकं म्हटल्यानंतरच तुमच्या हातातून ती एनर्जी वाहायला सुरुवात होते. ठीक आहे. आता कुणाकुणाला जाणवलं त्यांनी फक्त मला हात दाखवा की कुणाकुणाला सेन्सेशन जाणवले. छान. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी लिहून घ्यायचं. जाणवले. ओके. आला थंब आला. ओके. आणि कुणाला? हे कोण आहे? शैलजा मॅडम, तुम्हाला नाही जाणवलं? हा, मग मी ना म्यूट काढ तुम्ही तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. हा. आता बोला बघू. सुचेता मॅडम, तुम्हाला जाणवलं? जाणवते मॅडम. जाणवते जाणवते. जाणवलं?
जाणवत. ओके. असं तुम्ही प्रॅक्टिस करून करून तुम्हाला खूप सारे जाणवेल. तुम्हाला सविता मॅडम? हो. सुनीता मॅडम? ओके. मंगलताईंना तर जाणवलं असणारच, त्या करतात म्हणलं. सारिका मॅडम? मैम, हा बोला. जब वो रोटेशन कर रहे थे ना हम लोग, हाँ हिंदी हिंदी हाँ, बोलिए रोटेशन बोलिए, कर हाँ रहे थे ना, तो वो ऐसे जब बलून हम लोग ऐसे ऐसे करते हैं ना, हाँ वैसे फीलिंग हो रहा था। तो हाँ, जब मैंने करेक्ट। क्राउन चक्र, हाँ, तो क्राउन चक्र पे रखा तो वार्मनेस फील हो रहा था, वार्मनेस। हाँ यस, वैसे ही फील होता है, हर एक को अलग अलग फील होता है। किसी को वार्म फील होगा, किसी को ऐसा लगेगा कुछ तो अंदर जा रहा है, बहुत कुछ अंदर हमारे सर में जा रही है एनर्जी, ऐसे फील होता है। कभी कभी ऐसा होता है कि हमें बहुत ठंडा महसूस होता है। ऐसे हर एक को अलग अलग होता है, पर अच्छा है आपको वाइब्रेशंस महसूस हुए, वो बहुत अच्छा है। इथे जैसे असणारे मैंने फिर हाथ, हाँ, जैसे हाँ मैंने हाथ नीचे किया तो एकदम माइंड ना एकदम ये जैसे हो गया, मतलब कुछ भी ये नहीं, जैसे सेंस नहीं, जैसे मतलब एकदम हाँ, ठंडा पड़ जाता है। ठंडा पड़ जाता है, क्योंकि वो एनर्जी रहती है, तो अभी अभी वो एनर्जी आपके हाथ में से प्रवाहित हो रही है, इसलिए वो अच्छा है। आपका हीलिंग ओके ओके। जल्दी शुरू हो जाएगा फिर। सगळ्यांना, मॅक्झिमम सगळ्यांना जाणवलं। सारिका मॅडम, तुम्हाला जाणवलं? सारिका? हाँ ये, हाँ हाँ वो, ओके. म्हणजे हाँ हाँ। मॅक्झिमम सगळ्यांना जाणवलं. अर्चना? आणि कोण राहिलं? मीनाक्षी मॅडम? सुरेश मॅडम? नाही, त्यांची रेंज नाहीये वाटतं मॅडमना. ओके, ठीक आहे. असू दे. आता आपण पाणी चार्ज करायला शिकायचंय. मी परत सर्वांना म्यूट करतेय. शैलजा मॅडम, तुम्हाला जाणवलं का? बोला. त्यांना रेंज नाही, इट्स ओके. हा, चला. आता आपण बघणार आहोत पाणी कसं चार्ज करायचं. हातात ग्लास घ्यायचा. हातात घ्यास ग्लास घ्यायचा. आपण असा हातात ग्लास घेणार आहोत, त्याच्यावर हात पकडायचा आहे. ओके. आपण दिव्य रेकी शक्तीला आता, जर तुम्ही असा अचानक आला तर कसं करायचं सांगते. आता आपल्या हातातून एनर्जी प्रवाहित होतीये म्हणून मी काय बोलले नाही. पण आपण असं म्हणू, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आणि मग आपण सुरू करायचं. पाणी घ्यायचं एका हातात, किंवा तुम्ही जर हा ग्लास टेबलवर ठेवला असेल तरी पण त्याच्यावर असा ठेवून तुम्ही असं करू शकता त्याच्यावर. हे दोन्ही हात असं. पण जर तुम्हाला करायचं तर तुम्ही असं करू शकता. परत, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, आणि ह्या पाण्याला तीर्थाची चव येत आहे. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आणि ह्या पाण्याला तीर्थाच्या, मंदिरातल्या तीर्थाची चव येत आहे. या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव येत आहे. अगदी मनापासून प्रार्थना करा. या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची गोडी येत आहे. या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची गोडी येत आहे. ह्या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची गोडी येत आहे. ह्या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची गोडी येत आहे. साधारण एक 5 ते 7 वेळा म्हणून झालं की तुम्ही थँक्स टू मी, थँक्स टू रेकी मनात भाव आणायचा आहे. आणि मग आता हे पाणी पिऊन बघा, तुम्हाला काय फरक जाणवतो का? आता आता पिऊन बघा, तुमचं चार्जिंग झालंय. जर का तुम्ही अगोदर, तुम्हाला तुमच्या पाण्याची चव माहिती असेल तर तुम्हाला जाणवेल की ती चव थोडीशी गोड झालेली. कुणाकुणाला जाणवलं? ओके. ज्यांना जाणवलं, छान, मस्त. आणि बाकीच्यांना जाणवेल, ज्यांना जाणवलं नसेल त्यांनी जाणवेल रोज रोज केल्यावर. व्हेरी गुड. जाणवलं ना? खूप छान. आता हे झालं पाण्याचं. पाणी चार्ज करण्यासाठी मी तुम्हाला नंतर ना ग्रुपवर सगळ्या कशा प्रार्थना म्हणायच्या मी लिहून पाठवेल तुम्हाला, त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर
मीठ घ्यायचं. तुम्ही वाटीत मीठ घेतलंय, मी पण मीठ आणलंय, अगदी थोडंसं आणलंय. बरोबर आहे. ते थोडंसं हातात घेऊन चव घेऊन बघा त्याची, जिभेवर ठेवून. किती फक्त आपल्याला बघायचं किती खारट आहे. ओके, खारट लागलं. आता थोडंसं पाणी पिऊन घ्या त्याच्यावर, कारण त्याची चव गेली पाहिजे ना. पाणी पिऊन घ्या. आता आपण सगळ्या बायका इतक्या ट्रेन होणार आहोत की स्वयंपाकघरातल्या अन्नाची सुद्धा चव बदलणार आहे मंदिरातल्या प्रसादाप्रमाणे. आता काय करायचंय बघा. परत थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आणि मग तुम्हाला ह्याला काय काय देणार तुम्ही, की ह्या मिठाचा खारटपणा, काय म्हणणार आहे, ह्या मिठाचा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. ह्या मिठाचा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. हे दिव्यरेखी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो. ह्या मिठाचा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. ह्या मिठाचा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. या 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 मिठाचा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. हे दिव्य रेकी शक्ती. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता सगळ्यांचं झालंय का बघा करून. आता आता ते मीठ थोडस पहिला पाण्या जिभेवर चव नाहीये ना बघा अगोदरच्या मिठाची, आणि मग घेऊन तोंडात ठेवून बघा. कुणाला काय, कुणाचं वर्कआउट झालं. माझं थोडंसं कमी झालंय. जास्त नाही झालं, कारण माझं ऑलरेडी खूप खारट होतं. ओके, थांबा जरा, मी अनम्यूट करते. आणि जरी ज्यांना आलं नाही त्यांनी परत प्रयोग करा. ज्यांना नाही जमलं त्यांनी पुन्हा करून बघा संध्याकाळी. हा बोला मॅडम, स्मिता मॅडम. थोडं कमी झालं. थोडं कमी झालं. थोडंसं आणि कमी झालं. हा, आणि कुणाचं, बाकी कुणाचं नाही झालं. नाही, शैलजा माझं मॅडम, सारखंच लागलं. शैलजा मॅडम तुमचं झालं की नाही. नाही झालं. असं कसं. संध्याकाळी परत प्रयोग करा, ज्या वेळेला बसाल ना त्यावेळेला. सुचेता मॅडम तुम्ही केलं. नाही, तुमचे आवाज येत नाहीयेत मला. सविता मॅडम, मी काढलेलं आहे, तुम्ही केला स्वतःला प्रयत्न पण नाही झाला तर. नाही झालं. मे बी नेक्स्ट टाइम ओके, ओके, ओके. संध्याकाळी ट्राय करेन. तुमच्या इंटेन्शन मध्ये, आपले इंटेन्शन काम करतात. रेकी कशावर काम करते, तर आपल्या इंटेन्शनवर काम करते. लक्षात घ्या, तुम्ही जे इंटेन्शन त्याला द्याल, पाण्याला द्याल, तेच तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. आता जर का तुम्हाला हे पाणी चार्ज करायचंय, आता आपण काय म्हंटल, तीर्थाप्रमाणे चव येत आहे. बरोबर आहे. तुम्हाला रोज सकाळी 1 ग्लास पाणी हे चार्ज करून प्यायचंच आहे, लक्षात घ्या. तर तुम्हाला काय करायचंय, रोज सकाळी उठल्यानंतर आपला स्वतःपुरतं तरी पाणी, तात्पुरतं 1 ग्लास पाणी घ्यायचंय. दिव्य रेकी शक्तीची तुम्हाला जी मी आज प्रोसेस शिकवलेली आहे, मी तुम्हाला प्रोसेस कुठली कुठली शिकवली बघा. 1, 2, 3, 4, 5. बरोबर आहे. ह्या प्रोसेस तुम्हाला सकाळी उठल्यानंतर हे करायचं आहे 21 वेळा. त्याच्या अगोदर तुम्ही आपण ज्यावेळेला त्यावेळेला बसतो त्यावेळेला पाण्याचा ग्लास शेजारी घेऊन बसायचा. त्यावेळेला प्रार्थना करायची दिव्य रेकी शक्तीला, हे रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ईश्वर गुरूंना समोर बघायचं, त्यांना नमस्कार करायचा. सर्व ईश्वर गुरूंना माझा नमस्कार, माझ्या आई वडिलांना नमस्कार, माझा स्वतःला नमस्कार, सगळ्यांना नमस्कार करून मग आपल्याला रेकीला आवाहन करायचंय. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, आणि मी रेकी शक्तीला आवाहन करत आहे, अशी मनात भावना ठेवायची आहे. पूर्ण सरेंडर करायचंय, मनात कुठंही शंका ठेवायची नाहीये.
आणि मग तुम्ही ती प्रोसेस सुरू करायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. ही पूर्ण प्रोसेस झाली की मग तुम्हाला परत काही म्हणायची गरज नाही. नुसतं थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणायचं. आणि हे पाणी मला, माझ्या शरीराला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य देत आहे. हे पाणी माझ्या शरीराला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य देत आहे. हे पाणी माझ्या शरीराला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य देत आहे. असं तुम्हाला ह्याला चार्ज करायचं आहे. आलं का लक्षात? तर ते 1 ग्लास चार्ज केलेलं पाणी तुम्हाला रोज प्यायचं आहे. तुम्ही कधीही चार्ज करू शकता. तुम्ही तुमच्या मुलांना चार्ज करून देऊ शकता. आता आता तुम्ही फक्त इंटेन्शन दिलं की तुमच्या हातामधून ही रेकी शक्ती प्रवाहित होणार आहे. तुम्ही जितकं प्रॅक्टिस कराल, ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर 21 दिवसाच्या प्रॅक्टिस कंपल्सरी आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला 21 दिवसाचं प्रॅक्टिस करायचंच आहे. तर त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला नुसतं हात धरता ना, त्यावेळेला तुम्हाला लगेच इथून व्हायब्रेशन जाणवायला लागतात. तुम्ही जर हात असा असा वर नेत गेला तर तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतात पाण्यासोबत. इतकी ताकद आपल्या हातांमध्ये येते. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस हे करावं लागेल. प्रॅक्टिस केल्याशिवाय काही नाही. आणि मग पाणी चार्ज करायचं. हे पाणी तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता. जर का कोणीतरी आजारी आहे तर मग तुम्ही त्याचं नाव घ्यायचं की हे पाणी माझ्या मुलाला, तुमचं काय नाव असेल ते द्यावं, माझ्या मुलाला परमसुख, समाधान, किंवा जर तो आजारी असेल तर तुम्ही त्याला आरोग्य देत आहे म्हणा, किंवा माझा मुलगा हे पाणी पिऊन पूर्ण स्वस्थ होत आहे. माझा मुलगा हे पाणी पिऊन पूर्ण स्वस्थ होत आहे, किंवा त्याला स्वास्थ्य लाभ होत आहे, असं पण म्हणू शकता. ओके. मग त्याप्रमाणे तुम्ही अफर्मेशन तयार करायच्या, त्याच्यामध्ये पाण्याला चार्ज करायचं आणि त्यांना द्यायच्या. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे जशी मिठाची चव बदलते तसं तसं काही काही जण ज्यावेळेला लेवल 2 ला, लेवल 3 ला, तर चमचा सुद्धा वाकडा होतो. ज्याची स्ट्रॉंग एकाग्रता आहे ना, तर चमचा सुद्धा वाकडा झालेला आहे. इतकं ते पॉवरफुल आहे. तुम्ही रेकी शक्तीनं बऱ्याच गोष्टी करू शकता. आपण बघणार आहे ते नंतर. तर तुम्ही एखाद्याला बरं करू शकता. ज्या वेळेला तुमच्या मनात येईल की नाही, मला ह्या व्यक्तीला रेकी द्यायची आहे आणि इमर्जन्सी आहे, तुम्ही नुसतं त्याच्या डोक्यावर हात ठेवला तर त्याचा इफेक्ट होतो. जर आपला प्रॉब्लेम कधी होतो, आपल्याला रिझल्ट कधी येत नाही, जर समजा आपण ते काम करत असताना आपल्या डोक्यात दुसरा विचार एकदमच आला तर मग त्याचा इफेक्ट होत नाही. कारण काय होतं, आपली लिंक तुटते, एनर्जी ब्रेक होते. म्हणून आपण मनाला ट्रेनिंग देतो ना, एकाग्र व्हायचं. बरोबर आहे ना? तर आता मुलांच्या ज्यावेळेला परीक्षा असतात त्यावेळेला त्यांना तुम्ही पेन पण चार्ज करून देऊ शकता. ते पेन, आता ऍक्च्युली बरेच डॉक्टर लोक सुद्धा हे मानतात की रेकी काम करते. तर बरेच जण काय करतात, एक्झाम असली की पाणी बॉटल चार्ज करून घेऊन जातात, पेन चार्ज करून घेऊन जातात, की जेणेकरून परीक्षाचा पेपर लिहित असताना आपल्याला सगळं काही आठवेल. ते करतात. तर मग आता तुम्ही अफर्मेशन कशी देणार? तर अफर्मेशन लिहून घेत असला तर लिहून घ्या, किंवा तुम्हाला त्यात काय बदल करून तुम्हाला बनवायचे असेल तर बनवून तसं तुम्ही ग्रुपवर शेअर करा, किंवा मला टाका, मी मग ग्रुपवर टाकेल. जर तुम्हाला तिथे अवेलेबल नसेल तर मेसेज करायला. तर त्यावेळेला तुम्हाला सांगायचंय, हा पेन मी डॅशमध्ये काय असेल ते तुमच्या मुलाचं किंवा कुणाचं नाव लिहा, किंवा तुम्ही जर इंटरव्ह्यूला चालला असाल तर ते पेन तुमच्या नावानं तुम्ही स्वतः चार्ज करा. हे पेन मी माझ्या मुलाला देत आहे. हे पेन मी माझ्या मुलाला देत आहे. या पेनने पेपर लिहून त्याला आणि आम्हाला अपेक्षित यशाची प्राप्ती झालेली आहे. म्हणजे आपल्याला जे काही अपेक्षित आहे आपल्या मुलाकडनं, ते यश त्याची प्राप्ती माझ्या मुलाला झालेली आहे. 3 वेळा हे म्हणायचंय. हा पेन मी माझ्या मुलाला देत आहे. या पेनने पेपर लिहून त्याला आणि आम्हाला अपेक्षित यशाची प्राप्ती झालेली आहे, किंवा अपेक्षित यशाची प्राप्ती माझ्या मुलाला झालेली आहे.
कधी कधी मी मुलांना असं पण अफर्मेशन देते की मुलं संभ्रमात असतात ना, काही आठवतं का नाही असं मुलांना शंका असते, तर मग मी अफर्मेशन त्यांना असं देते की हे ते पाणी पहिला चार्ज करते की हे पाणी पिऊन त्याला जे काही त्यांना अभ्यास केलेला आहे तो पेपरमध्ये पूर्णपणे लक्षात येऊन त्यानं तो पेपर सुंदररित्या लिहिलेला आहे. मी असं पण अफर्मेशन देते मुलांच्यासाठी, म्हणजे मी माझ्या मुलांना यूज करते. किंवा ह्या पेनने हा 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 या पेनचा उपयोग करून माझा मुलगा सुंदररित्या पेपर लिहित आहे, किंवा माझ्या मुलाने त्यानं केलेला सर्व अभ्यास त्याला तिथे आठवलेला आहे आणि त्याला तो पेपर चांगला गेलेला आहे. तुम्ही तुम्ही अशी कोणतीही एक सिंपल अफर्मेशन बनवू शकता आणि त्याला त्याच्यामध्ये, आणि पण शेवटी एक वाक्य घालायचं, तुमच्या मुलाला काय यश पाहिजे. समजा आता एखाद्याला मेडिकलला ऍडमिशन हवं असतं, मग तुम्ही त्याच्यात अफर्मेशन घालू शकता की त्यानं पेपर चांगल्यारीत्या लिहून त्याला मेडिकलला ऍडमिशन मिळालेलं आहे. आता ते त्या मुलाच्या एमवर डिपेंड राहील, ते पुढचं तुम्ही कसं बदलाल. आता आपण पाहणार आहोत एनर्जी बॉल. एनर्जी बॉल करत असताना एनर्जी बॉल कसा करायचा आणि कॉर्ड कट कशी करायची. आता आपण ज्यावेळेला रेकी करतो त्यावेळेला आपण प्रत्येकाच्या हा खेळ सगळा एनर्जीचा खेळ आहे. मग एनर्जीचा खेळ असताना तुमची एनर्जी, तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्याच्या समोर असता किंवा तुम्ही कुणासाठी प्रेयर करता, कुणासाठी ज्यावेळेला रेकी शक्तीला आवाहन करता, त्यावेळेला त्या माणसाच्या सोबत तुमची एनर्जी कनेक्ट होते. तर ती एनर्जी कनेक्ट करण्यासाठी कुणाच्याही बरोबर असू दे, ती एनर्जी कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला नाभी समोर काय करायचंय, कट 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 म्हणायचंय आणि डिलीट डिलीट डिलीट. तुम्हाला ती एनर्जी कट करावी लागते, नाहीतर कारण सगळं आपल्या नाभीतून आपल्याला जी एनर्जी मिळते आपल्या नाभीच्या ह्याच्यातून, नाभी चक्रापासून मिळते. आपलं नाळ पण आपल्या आईशी जोडलेली असते, ती नाभीपासून असते. म्हणजे ती जी आहे ती आपल्याला, आपण दुसऱ्याच्या एनर्जीशी जोडलं गेलं की तिथून एनर्जी प्रवाह सुरू झाला, म्हणून तिथून आपण त्याला कट 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 करायचं. लक्षात आलं? तर कसं करायचं बघा. आता आपण एनर्जी बॉल करणार आहे. ओके, चला. दिव्य रेखी शक्तीला आवाहन करायचं, हातांचं घर्षण करायचं. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. हात एकमेकावर घर्षण करा चांगले आणि हातात हळूहळू लांब घेऊन जा आणि एक मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला जाणवेल त्याच्याकडे लक्ष द्या. आता पहिल्यांदा आपण हा फुटबॉल तयार करणार आहे. आपण ह्याला पहिल्याला काय म्हणणार आहे, एक फुटबॉल आहे तुमच्या हातामध्ये. तो बॉल तयार करून घ्या व्यवस्थित, हात हलवा, तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या दोन्ही हातांमध्ये फुटबॉल तयार झालेला आहे. तर तुम्हाला त्याला अफर्मेशन काय द्यायचे बघा. मी, माझे पती, मुले आणि घरातील वाहने, वस्तू यांमधील जी काही नकारात्मकता असेल ती ह्या बॉलने शोषून घेतलेली आहे. तुम्हाला अफर्मेशन काय द्यायचंय की मी, माझे पती, घरातील मुले, वस्तू, वाहने ह्याच्यामध्ये कोणत्याही कारणाने आलेली नकारात्मकता ह्या फुटबॉलने किंवा ह्या बॉलने शोषून घेतली आहे. मी, माझे पती, घरातील मुले, वाहने, वस्तू याच्यामध्ये जी काही नकारात्मकता आली आहे ती ह्या फुटबॉलने शोषून घेतलेली आहे. असा तो बॉल मस्तपैकी मोठा 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 करायचा, सगळी नकारात्मकता त्यात भरून टाकायची. किती मोठा होतोय बघा, प्रयत्न करा. किती मोठा होतोय बघा तुमचा बॉल. आणि काय करायचंय, तो असा उचलायचा आणि आपल्या युनिव्हर्समध्ये फुकून टाकायचा 3 वेळा. आणि शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, क्लिअर 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 क्लिअर. ते युनिव्हर्समध्ये जाऊन ते शुद्ध होतं. हा झाला पहिला फुटबॉल. ज्या वेळेला तुम्हाला हे रोज सकाळी तुम्हाला हे करताना एक 5 ते 10 मिनिटं जातील. पहिला फुटबॉल करायचा, सगळ्याची नकारात्मकता काढून टाकायची, कारण दिवसभरामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती घरात येत असतात, बऱ्याच काही गोष्टी असतात, सो त्यामधून येणारी नकारात्मकता निघून जाईल.
मग नंतरचा आणि मग काय करायचं, हे सगळ्यांची नकारात्मकता घेऊन आपण युनिव्हर्सला देऊन टाकली. मग कॉर्ड कट करायची, कट कट कट. पोटाच्या समोर, नाभी चक्राच्या समोर कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. दोन्ही हातानं असं कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. म्हणजे ते तुमच्यापासून ती नकारात्मकता दूर निघून गेली. तुमचा आणि त्याचा आता काहीही संबंध नाही. लक्षात आलं? आता दुसरा बॉल बनवायचा. सेम बॉल बनवा. हाताचं घर्षण करायचं. एनर्जी बॉल बनवायचा, ची बॉल बनवायचा. बनवा. हा एनर्जी बॉल मी माझ्या स्वतःला स्वतः ग्रहण करणार आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करणार आहे. हा एनर्जीचा बॉल मी स्वतः ग्रहण करणार आहे. हा एनर्जीचा बॉल मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देत आहे. हा एनर्जीचा बॉल मला परमसुख, समाधान, गोल फिरव, आयमन गोल, हा हा एनर्जीच हा हा ही हा एनर्जीचा बॉल मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देत आहे. हा एनर्जीचा बॉल मला आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य देत आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य देत आहे, असं 3 वेळा म्हणायचं. सारिका, तुमच्या हातातलं डिस्टन्स वाढवा, जवळ घेऊ नका हात. तुम्हाला जाणवतंय का बघा. आणि जिथे तुम्हाला दुखतंय ना तिथं ते हात ठेवायचे, जिथं तुमच्या पेन आहेत तिथे. कुणाला कुठेही पेन नसेल त्यांनी डोक्यावर ठेवा आणि पूर्ण शरीरामध्ये ती एनर्जी जातीये, अनुभव करा. जिथं दुखतंय तिथं तो हात ठेवायचा आहे तुम्हाला. ज्यांचं कुठेही दुखत नाही त्यांनी डोक्यावर ठेवा. आपण हे 10% एनर्जीनं काम करतोय, त्यामुळे तुम्हाला खूप फरक नाही जाणवणार, पण थोडासा फरक नक्की जाणवेल. कारण आपण कोणतेही सिंबल नाही वापरत आहे. आपण लेवल 1ला आहोत ना, तर सिंबल नाहीये त्याच्यामध्ये. तुम्हाला जाणवेल तुमच्या हातामधून ऊर्जा प्रवाहित होतीये आणि ती त्या भागामध्ये उपचार करत आहे. आता हात खाली घ्यायचे. ती एनर्जी जातीये, तुम्हाला जाणवत असेल तर तसंच थांबा थोड्या वेळ. जाणवतं का तुमच्या हाताला, तर तसंच थांबा जाणवत असेल तर. आता तिसरा बॉल तयार करायचा आहे. तिसरा हा परत हातातल्या सॉरी हातांचं घर्षण करा. टोटल 4 बॉल होतात. जर फुटबॉल पकडला तर 4 बॉल होतात. जर का फुटबॉल नाही पकडला, फुटबॉल नकारात्मकतेचा असतो तर तो नाही पकडला तर 3 बॉल होतात. आता आपल्याला आपल्या घरातल्या वस्तूंना संरक्षण द्यायचं आहे. परत बॉल तयार करा. पुढे मागे करायचा असा. पुढे मागे करायचा, गोल फिरवायचा. अफर्मेशन द्यायची की हा एनर्जीचा बॉल मी माझ्या घरातली प्रत्येक वस्तू, वाहने, माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्ती ह्यांना संरक्षण देत आहे. हा बॉल माझ्या घरातली वस्तू, माझ्या घरातल्या सर्व वस्तू, वाहने, प्रत्येक व्यक्तीला संरक्षण प्रदान करत आहे. हा बॉल, महा एनर्जीचा बॉल माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला, वस्तूला, वाहनांना संरक्षण प्रदान करत आहे. संरक्षण प्रदान करत आहे. असं म्हणून हा बॉल पसरवून टाकायचा आहे आपल्या घरात सगळीकडे. पसरवून टाका. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. पसरवून टाका सगळीकडे. पूर्ण घरामध्ये ती एनर्जी पसरते. आणि मग कॉर्ड कट करायची. कट 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 परत. ओके. आता तिसरा जो बॉल आहे तो आहे की आपण इथं बसलो आहोत, पण ह्याच्या मागे सुद्धा आपण एवढ्या सुखामध्ये बसलेलो आहोत, तर खूप सारे वर्कर्स काम करत असतात की जे आपण ज्या वस्तू खरेदी करतो त्या कुणीतरी बनवलेल्या असतात. ह्या जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी कामं करणारे जे व्यक्ती आहेत, आपलं घर बांधण्यासाठी कोणीतरी काम करत असतं. हे जे काम करणारे व्यक्ती आहेत की ज्यांच्यामुळे आपण सुखी असतो, त्या सर्व व्यक्तींना आपल्याला हा एनर्जीचा बॉल द्यायचा आहे. आणि हे तुम्हाला रोज द्यायचं आहे, कारण आपण जेवढं देतो त्याच्या दुप्पट युनिव्हर्स तुम्हाला देतो. म्हणून दुसऱ्याच्या कल्याण म्हणतो ना आपण, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे.
तर त्याप्रमाणे आपण दुसऱ्याची मंगल होण्याची कामना करायची की त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा तीच एनर्जी परत येणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे. तर तुम्हाला परत बॉल करायचा आहे. बॉल तयार करा, पुन्हा एकदा एनर्जी बॉल तयार करा. हा एनर्जीचा बॉल मी पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांना की जे माझ्यासाठी कष्ट करत आहेत, अनेक प्रकारे मानवजातीची सेवा करत आहेत, अशा सर्वांच्या कल्याणासाठी मी हा एनर्जी बॉल तयार करत आहे. हा 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 एनर्जीचा बॉल पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांना माझ्यासाठी जे लोक कष्ट करत आहेत त्या सर्वांना आणि अनेक प्रकारे मानवजातीची सेवा करणाऱ्या प्रत्येकाला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य देत आहे. हा एनर्जीचा बॉल सर्व पृथ्वीवरील प्राणीमात्रांना, माझ्यासाठी जे लोक कष्ट करत आहेत त्या सर्वांना, त्याचप्रमाणे अनेक प्रकारे मानवजातीची सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर देत आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर देत आहे. असं म्हणून हा बॉल खूप लांब पसरायचा आहे. आपले हात ब्रॉड करायचे आहेत. आपण जसं हस्त उत्थानासन करत असतो ना तसं मोठा बॉल सगळीकडे, कारण पृथ्वी तलावर सगळीकडे गेला पाहिजे तो. जे जे आपल्या कल्याणासाठी मनोकामना करतायत त्यांना, जे जे काम करतायत सर्व जगासाठी, तर सर्वांना गेला पाहिजे. आणि तीच एनर्जी तुमच्याकडे परत येणार आहे नंतर. आता हात जोडायचे. थँक्स टू रेकी, थँक्स टू मी, थँक्यू ईश्वर गुरु. सर्वांना नमस्कार करायचा आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि हात खाली करायचे. ही जी प्रोसेस आहे, ही आहे प्रॅक्टिस. ही तुमची रोजची प्रॅक्टिस. एक ग्लास पाणी चार्ज करून पिणं आपल्या तक्रारींप्रमाणे, आणि रोज हे सकाळी जे तुमचं असेल, सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, काही फरक पडत नाही. तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा करा. आणि असं म्हणायची गरज नाही की मला एकाच जागेला बसून केलं पाहिजे. तुम्हाला 5 मिनिटं मिळाली ना, कुठेही बसा, फक्त खाली काहीतरी घातलेलं असलं पाहिजे, एवढीच हे अट आहे. फरशीवर बसून करायचं नाही. फरशीवर बसायचं नाही. चेअरवर बसून करू शकता, पायाखाली मॅट घेऊन करू शकता. ठीक आहे. ही आहे एनर्जी बॉल तयार करण्याची पद्धत. आणि आज तुम्ही ह्या दिव्य रेकी बरोबर ऍक्टिव्हेशन केलेलं आहे. आता तुला काही शंका असेल तर पहिल्यांदा मला शंका विचारा, मग आपण पुढचं बघू. उद्या आपल्याला चक्र शिकायचे आणि चक्र हील कशी करायची ते पण उद्या शिकायचे. तुम्ही तुमच्या स्वतःला स्वतःची चक्र हील करू शकाल. बोला, कोणाला शंका आहेत का? असेल तर स्वतःचा स्वतः अनम्यूट करून मला माझ्याशी बोलू शकता तुम्ही. सुनीता मॅडम, तुमचं काहीतरी प्रॉब्लेम होता ना? हाँ मैम, आप मुझे पूछ रहे हो? हाँ हाँ, आपको ही पूछ रही आपको मराठी समझ में आ रही है मैं जो बोल रही हूँ? समझ में आ रहा है लेकिन मुझे रिप्लाई करने नहीं आता बस। नहीं, ठीक है, रिप्लाई मत करो, आप हिंदी में बोलो, कुछ प्रॉब्लम नहीं है. तो आपकी कुछ प्रॉब्लम थी ना? ओ, मेरे बेटे का मैम। हाँ, आप उसको हीलिंग शुरू कर दो. ये मैंने आपको बोला है ना, तो रोज उसको एनर्जी बॉल दे देना. एनर्जी बॉल उसके ठीक नाम से भेज देना. ठीक है मैम, ठीक है। हाँ, रोज थैंक यू। एनर्जी बॉल करना है. एफर्मेशन तैयार करो, मुझे पर्सनल पे डाल दो. एफर्मेशन एक अच्छा करके, जैसे मैंने अभी बोला था ना, पृथ्वी ये मीन्स वर्ल्ड में जो भी प्राणी मात्र है उनके सुख के लिए, परम सुख के लिए हम वो एनर्जी बॉल करते हैं और वो स्प्रेड कर देते हैं. वैसे ही एक अच्छी सी एफर्मेशन आप तैयार कर देना कि मेरा बेटा, आपका जो प्रॉब्लम है वो थिंक करके वो तैयार कर देना और मुझे भेज देना. बाकी ठीक है कोणाची मैम। काही शंका आहे का? सूर्यवंशी मॅडम हा बोला. ते पाच हा ते नेटवर्क मुळे ना मला हे नाही समजलं. पाच पाच कुठले टाईप सांगितलेस ना ते कुठलं? डोक्यावर हा, कुठले हे कुठली सांगितलं ह्याच्यावर. मी तुम्हाला. मी हा ऍक्टिव्हेशनची प्रोसेस सांगितली तुम्हाला. पहिला प्रार्थना करायची, मग एक हा, झालं. नाही एक ते हा, हे एक चार्ज, हील एक. अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा, हे दोन.
चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 3ला कुठे जाणार तुम्ही? डोक्यावर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. हा, क्लॉकवाईज फिरवायचे. क्लॉकवाईज लक्षात घ्या, आपण क्लॉकवाईज प्रोसेसमध्ये हा. करतो सगळं. पुढून मागे जायचं म्हणजे क्लॉकवाईज. पुढून उजव्या बाजूने मागे गेलो, परत पुढून आलो डाव्या. हा, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. मग यायचं नाभीकडे यायचं. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय मणिपूर चक्रा. मणिपूर चक्र हे आपल्या सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक असतं. म्हणजे तुमच्या आयुष्यात समृद्धी येणं, पैसा येणं, तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होणं, ह्यासाठी ते आवश्यक असतं. म्हणून तुम्हाला ते मणिपूर चक्राचं पहिल्या फर्स्ट लेवलला हे आहे. आणि मग त्याच्यानंतर इथं जातो हा. आपण. असं हात करतो, मी टच नाही करत आहे बघा, असे ठेवते. तर टच न करता असे हात ठेवतो आणि म्हणतो चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. ऑरा म्हणजे आभा मंडल, आपण ते शिकणार आहे. बॉडी अँड ऑरा, AURA. बॉडी अँड ऑरा. ऑरा, ओरा, हा पहिलं काय AURA. पहि- चार्ज हा नाही हील. 3 सांगितले. चार 5 झाले असतील तुमचे. 1, 2, 3, 4, 3 5. 4 5. पहिलं पाम चक्र. हा पहिलं पाम चक्र. हा हा, बरोबर आहे. असं दुसरं हा दुसरं दुसरे पण मग पाम चक्र. नाही, दुसरं पण पामचक्र. एकदा डावा हात, एकदा पाम उजवा चक्र. हात. हा त्याच्यानंतर हेड. हा 7 चक्रा. तिसरं 7 सहन चक्र. चक्र. हा त्याच्यानंतर नाभी हम्म. चक्र म्हणजे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र. हा. हा, आणि त्याच्यानंतर बॉडी अँड ऑरा. हा. बॉडी. हा, त्याच्यानंतर पाणी चार्ज करायचं. मिठाचा प्रयोग काय रोज करायची गरज नाही. फक्त रोज पाणी चार्ज करून प्यायला सुरू करा. तुमचं आतनं हिलिंग व्हायला सुरुवात होईल. रोज पाणी चार्ज करून प्यायचं आणि मग तुम्ही तुमच्यातले फरक बघाल. रोज पाणी चार्ज करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला मग तुम्ही कोणासाठी जर एनर्जी बॉल टाकणार असाल तर एनर्जी बॉल तयार करून टाकायचा. फुटबॉल तयार करायचा, त्याच्यामध्ये सगळी नकारात्मकता भरायची, युनिव्हर्सला देऊन टाकायची आणि त्यानंतरचे 3 एनर्जी बॉल तयार करायचे. ही प्रोसेस तुम्हाला करायला पाहिजे. नंतर ज्यावेळेला तुम्ही लेवल 2 ला जाता त्यावेळेला थोडीशी प्रोसेस ह्यातल्या कमी होतात. पण आता तुम्हाला ही 21 दिवस करायचीच आहे. रेकीच्या लेवल 1, लेवल 2. मग आपण असं म्हणतो की मग आम्ही डायरेक्टली लेवल 2 शिकू शकत नाही का? कारण लेवल 2 ला बरंच घराला प्रोटेक्शन, घरात इव्हन किडे मुंग्या येतात त्यांच्यासाठी पण काही ना काहीतरी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये सिम्बल्स यूज करायला सांगितलेले आहेत. पण आपण डायरेक्ट लेवल 2 ला जाऊ शकत नाही, कारण कुठली पण आपण काय करतो, सावकाश सावकाश वर जातो. जर का मी तुम्हाला एकदमच लेवल 2 चा शक्तिपात दिला तर तो तुम्हालाही सहन होणार नाही. आता ज्या वेळेला मी तुम्हाला ऑलरेडी मी तुमच्या चक्रांना थोडंसं ऍक्टिव्हेट केलेलं असतं लेवल फर्स्टला, मग काय होतात, ती चक्र कार्यान्वित व्हायला सुरू होतात. तुमचे एक एक प्रॉब्लेम हील व्हायला सुरुवात होते, स्टार्ट होतो. कारण रेकी शक्तीनं तुम्हाला चूज केलंय. तुम्ही रेकी शक्तीकडे आलेला नाही. त्या दिव्य रेकी ऊर्जेनं तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे तिच्याकडे येण्यासाठी. कारण तिला इतकं माहितीये की ह्या व्यक्तीच्या आयुष्यातला प्रॉब्लेम ती व्यक्ती माझ्या जवळ आल्यावर दूर होईल. रेकी शक्ती तुम्हाला निवडते शिकण्यासाठी. आपण रेकी शक्तीला निवडत नाही. कारण ती युनिव्हर्सची जी ताकद आहे ती सगळ्यांच्यात. आता बघा ना, तुम्ही आजच उदाहरण बघा ना. आज आपल्या ग्रुपमध्ये 12च जण आहेत. कधी 17 असतात, पण आज ऍक्टिव्हेशन आहे आणि शक्तिपाताला पण सगळेजण नव्हते. म्हणजे ज्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळतं म्हणतो ना आपण, तसं असतं. म्हणून प्रॅक्टिस करा. आणि सगळ्यात महत्वाचं, ही लेवल फ्री आहे म्हणून दुर्लक्ष करू नका. ऍक्च्युली कोणी लेवल फ्री देत नाही. पण म्हणजे हम्म. फर्स्ट लेवल बरेच जण देतात, सेकंड लेवल, थर्ड लेवलला फी असते. पण फ्री मिळालंय म्हणून असं इझी घेऊ नका. कारण ही अशी शक्ती आहे की जी भल्या भल्यांचे, ज्यांना कॅन्सर झालाय त्यांचा सुद्धा कॅन्सर बरा झालेला आहे. फक्त एकी शक्तीमुळं एकच होत नाही की जर एखादा अवयव काढला असेल तर तो परत डेव्हलप होत नाही. पण तुमच्या लाईफमध्ये
बरेचसे चेंजेस आपल्याला कोणत्याही सिव्हिअर आजारातून बाहेर आणण्यासाठी रेकी शक्ती मदत करते. अगदीच एखादं चाइल्ड स्पेशल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, अं, काहीतरी जन्मजात त्याच्यात काहीतरी अपंगत्व असेल, तर रेकी शक्ती त्याला डेव्हलप करते. फक्त ते पूर्ण नाही जाऊ शकत कारण ते जन्मजात आहे, पण त्याला डेव्हलप करते. कारण एक चाइल्ड मी बघितलेलं मागच्या वेळेला, तर त्याची आई आमच्या क्लासमध्ये आलेली होती. तर ज्यावेळेला मी शिकत होते त्यावेळेची गोष्ट आहे ती. तर तिनं असं सांगितलेलं, तिचं चाइल्ड हे स्पेशल चाइल्ड होतं आणि तिला खूप लक्ष द्यायला लागत होतं. तर मग तिने काय केलं, तिला डॉक्टरांनी सांगितलेलं काहीच होणार नाही, तो बरा होणारच नाही. त्याला जेवता येत नव्हतं, खाता येत नव्हतं, काहीच नव्हतं. तर मग त्यावेळेला तिनं ज्या त्याच्यावर रेकी द्यायला सुरू केली त्याला. एक ग्लास वॉटर चार्ज करून सारखं ती पाणी चार्ज करून द्यायची, त्याला हिलिंग द्यायची. तर त्यानंतर काय झालं, ऍटलिस्ट तो जो मुलगा होता तो स्वतःच्या हाताने खायला प्यायला तरी शिकला. आईचे तेवढं तरी दुःख कमी झालं. ठीक आहे, त्याचं पुढे पुढे ते मोठे झालं तर त्यांचं आपल्यासारखं नॉर्मल जसं आपण संसार करतो, हे करतो, ह्या गोष्टी जरी नाही झाल्या, पण त्यांनी स्वतःला सांभाळणं हे पण खूप मोठी गोष्ट आहे ना. आपण खूप सारे चाइल्ड बघतो की त्यांच्या मागं त्यांच्या पालकांना फिरावं लागतं. तसं नाही. तेवढं जरी झालं तरी आई वडिलांना खूप मदत होते. बऱ्याच गोष्टी अशा आहेत, इव्हन लास्ट स्टेजचा कॅन्सर असणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा, पण त्यासाठी रेकीवर विश्वास पाहिजे. आणि तुम्हाला काय म्हणतात, काम करायला वेळ पाहिजे. समजा एखादी व्यक्ती खूप आजारी आहे, तर आता ती खूपच म्हणजे शेवटच्या स्टेजला गेल्यानंतर तुम्ही जर रेकी द्यायला सुरुवात केली, तर कितपत त्याच्या नशिबावर डिपेंड, की त्याच्या कर्मांवर डिपेंड, की ती किती त्याचा सक्सेस होईल. पण जर तुम्हाला वेळ मिळाला, एखाद्या व्यक्तीचं जस्ट डिटेक्ट झालंय आणि तुम्ही जर काम करायला सुरू केलं, तर तुम्हाला 100% महिन्याभरात रिझल्ट येतो. खूप सारे पेशंट असे बरे झालेले आहेत. खूप साऱ्यांची व्यसनं सुटलेली आहेत. खूप गोष्टी झालेल्या आहेत. टेलिपॅथी याच्यामध्ये जी शिकवली जाते त्यांना तुम्ही दुसऱ्याला बदलू शकता, तुमच्या घरातल्या माणसांना तुम्ही बदलू शकता. असे खूप सारे बदल तुम्ही करू शकता आणि ती ताकद आज तुमच्यात आलेली आहे. फक्त प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे की प्रॅक्टिस केलंच पाहिजे. रोज सकाळी बसून मेडिटेशन केलं पाहिजे. आता ह्याच्या पुढे तुम्हाला उद्या पण एक मेडिटेशन असेल. उद्या असेल 7 चक्राचं हिलिंग कसं करायचं आणि फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन सगळ्यांनी करायचं. रात्री झोपायच्या अगोदर आपल्याला जे जे काहीही असू दे, कुणाशी काय बोललो असू दे, काय असू दे, सगळ्यांची क्षमा मागायची आणि झोपायचं. सगळ्यांची क्षमा मागा. हळूहळू बघा तुमच्या लाईफमध्ये किती बदल व्हायला लागतील. 6 महिने, ह्या गोष्टीला ना 6 महिने द्या. तुम्ही आज रेकी शिकताय ना, तुम्ही बाकी सगळं करायचं बंद करा, फक्त रेकीवर कॉन्सन्ट्रेट करा आणि 6 महिन्यानंतर तुम्ही तुमचा कायापालट बघा बघा. रेकी इतकं देते ना की तुम्ही इमॅजिनच करणार नाही. फक्त विश्वास पाहिजे आपला. चला, डोळे झाकून बसा, थोडस मेडिटेशन करूया. वेळ झालेली आहे आणि अजून 7 दिवस आपला क्लास चालेल, कारण अजून माझा सगळा पोर्शन झालेला नाहीये. मला चक्र शिकवायचे आहे. चक्र हील कशी करायची ते तुम्हाला शिकवायचं आहे. ओके, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत अजून शिकायच्यात आपल्याला. मंगल मॅडम, तुम्हाला काय बोलायचंय का? बोला ना, बोला. नाही नाही नाही, चालू करा. हा, बोला. प्रत्येक वेळी लेख देताना बॉल करावा लागेल का फक्त हाताने असं हील करावं लागेल? नाही, प्रत्येक वेळी बॉल करायची गरज नाहीये. तो एनर्जी बॉल आपण सगळ्यांना देतोय ना, अनेक जणांना देतोय, म्हणून आपण तो एनर्जी बॉल तयार केला. आता आपल्या घरात काही एकच वस्तू असते का? नाही. आपल्या घरात खूप हा. वस्तू असतात. तर आपण काय करायचं, म्हणून आपण तो भरपूर जणांना द्यायचा, म्हणून आपण त्याचा बॉल करतो आणि पाठवतो. आलं लक्षात? पण नाही समजा म्हणजे तुमच्या समोर, एखाद्याला एखाद्या पाठ होते. हा, कुणाचं आता समजा एखाद्या मुलाचं पोट दुखायला लागलंय, तर तुम्ही रेकीला कॉल करायचं. आता कसं आहे माहितीये का, की पुढच्याचा विश्वास पण पाहिजे. पुढचा जर अगदीच नास्तिक असेल तर रेकी काम करत नाही. होय, मी तो अनुभव घेतला. हा, ती कधी काम करते, जर तुम्ही 3rd लेवल शिकला असाल आणि तुम्हाला डिस्टन्स हिलिंग येत असेल, तर तुम्ही ते पुढच्याचं मानू दे नाही मानू दे, तुम्ही इकडनं पाठवली की तिथे पोहोचेल आणि त्याचा इफेक्ट पण येईल. पण फर्स्ट लेवलला तेवढं येत नाही, कारण फर्स्ट लेवलला 10%च एनर्जी असते तुमची. आणि म्हणून काय होतं,
की तुम्ही असं पाठवली आणि त्याचा विश्वासच नसेल अजिबात, तर ते अजिबातच काम करत नाही रेकी. तुम्हाला अनुभव आला का? हो. तर कुणावर जर का वापर समोरच्याने नाही स्वीकारलं ना, नाही होत. होत नाही. म्हणूनच ते हा. डॉक्टर आणि मिकाऊ सुई यांनी ते जे रूल केलेत ना, ते ते अगदी परफेक्ट रूल आहेत की ती कामच करत नाही पुढच्याचा विश्वास नसेल. हम्म. आणि मी इथून आईला दिली होती. हम्म. तर तिची पायाची सूज कमी झाली. बर. म्हणजे फरक 2 दिवसात तिचा 2 वेळाच दिली, 2च दिवस दिले, जास्त दिवस काही दिले नाही मी. हम्म. असं. आणि आता जर का आणि तुम्ही सगळे सिम्बल वापरले का? कसं केलं? तुम्हाला सिम्बल्स वापरता येतात? हो, तीन तीन पहिले 3 वापरले. पहिले 3 म्हणजे तुमच्याकडे मोनशायझेशन हा. नाहीये का? हा. हा, मग त्याच्यामुळे तिची फक्त सूज कमी झाली. काय होतं माहितीये का? लेवल 2 ला चौकुरे फक्त संतुलनचा सिम्बॉल आहे. संतुलन म्हणजे काय? तुमच्या बॉडीचं सगळं संतुलन करणं. लेवल 3 ला पुढचे सिम्बॉल्स येत जातात. लेवल 3 ला बाकीचे महत्वाचे सगळे सिम्बॉल्स आहेत. डायकोमिओ आहे, मोन्शायझेशन आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता की दुसऱ्याशी कनेक्ट कसं व्हायचं तुम्हाला कळलं की नाही, तुम्ही दुसऱ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. कनेक्शन महत्वाचं. ठीक आहे. अजून काय प्रश्न होता? मग प्रत्येक वेळेला तुम्ही एनर्जी बॉल करू नका. तुमच्या समोर पेशंट आहे, त्याचा विश्वास आहे, हात त्याच्याकडे करा, तुमची एनर्जी आणि दिव्य रेकी शक्तीला सांगा की माझ्या हातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ती प्रवाहित व्हायला सुरू होईल. आणि मनात इतका भाव सुंदर ठेवायचा की खरोखर त्या व्यक्तीचं कल्याण व्हायला पाहिजे किंवा खरोखर त्या व्यक्तीला बरं वाटायला पाहिजे. आपल्या मनातून जितकी तळमळ असते ना, तेवढा देव लवकर भेटतो ना, बरोबर आहे ना? तसंच रेकी शक्ती पण तुम्ही जितक्या मनानं कळवळीनं बोलाल किंवा तुम्ही इंटेन्शन द्याल, तेवढं ती काम करते. रेकी फक्त तुमच्या इंटेन्शनवर काम करते, लक्षात घ्या. किती तुम्ही मनापासून तुम्हाला स्वतःलाही हील करायचंय ना, कळकळाने करा की नाही, मला बरं व्हायचंय, माझं खूप दुखतंय. रात्री सांगून झोपा, त्याला त्याला थोडंसं हिलिंग देऊन झोपा, बघा कमी होत. आलं लक्षात हे सगळ्यांच्या? सुनीता मैम, आपको कुछ समझ में नहीं आया हो तो आप बाद में मुझे वॉइस मैसेज डाल देना, मैं आपको बता दूंगी. ओके? ओके मॅम. हाँ. हा, झालं का? शंका झाली का दूर मंगलताईंची? ओके. चला, डोळे बंद करा. एक 5च मिनिटं डोळे बंद, पाठीचा कणा ताठ, आणि सगळ्यांनी प्रॅक्टिस करून बघायचंय. उद्या मला आल्या आल्या सांगायचंय की सकाळी कुणाला जाणवलं, सांगायचं मला. ठीक आहे? पाठीचा कणा ताठ. श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास पहा. फक्त श्वासावर पाहायचंय आणि येणाऱ्या विचारांना द्रष्टा म्हणून पाहायचंय. विचारांना येऊ द्या, पण फक्त त्यांच्याकडे द्रष्टा म्हणून पहा. त्याच्याबद्दल विचार वाढवू नका. आज आपण मेडिटेशन करत आहोत. ते मेडिटेशन, काल आपण जी प्रेयर पाहिली होती, होपोनोपोनो प्रेयर, आपण पाहणार आहोत. ती मेडिटेशन मध्ये कशी यूज करायची. ज्यांची तुम्हाला क्षमा मागायची आहे, त्या कोणत्याही व्यक्तीला समोर बघायचं किंवा त्यांचं नाव घ्यायचं. जसं मी एक कॉमन गोष्टी तुम्हाला सांगत आहे. पैशाचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतो. हे माय मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. हे माय मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. हे माय मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी,
Thank you. I love you. I forgive myself. Hey, my children, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I forgive myself. Hey, my children, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I forgive myself. Hey, my body, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I forgive myself. Hey, my body, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I forgive myself. Hey, my body, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I forgive myself. आता तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ज्यांना कोणाला तुम्हाला सॉरी म्हणायचं असेल किंवा ज्यांना तुम्हाला त्यांची क्षमा मागायची असेल, मग काहीही असो दे, तुमचा एखादा बॉडी पार्ट असू दे, काहीही असो, त्याला समोर घ्या. एखादी व्यक्ती असू दे, तुमची मुलं असू दे, रिलेशन्स असू दे, जे असेल त्याला समोर घ्या. मनीचे प्रॉब्लेम असतील तर हेच मेडिटेशन कंटिन्यू करायचं. आय एम सॉरी. प्लीज तुम्ही तुम्ही तुमच्याप्रमाणे पुढे नाव घ्या, तुम्हाला ज्याचं नाव घ्यायचंय ते. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. बघा स्वतःच्या मनाकडे. मन शांत झालेलं असेल. मनातलं वादळ पूर्णपणे थांबलेलं असेल. आता आकाशाकडे बघायचंय. एक दिव्य प्रकाश तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये प्रवेश करतोय. तो दिव्य पांढरा प्रकाश बघा. तो पांढरा प्रकाश तुमच्या पूर्ण शरीरामध्ये पसरतोय. सहस्त्रार चक्रातून तो विशुद्धी चक्र आज्ञा चक्रामध्ये जातोय. आज्ञा चक्रामधून तो विशुद्धी चक्रात जातोय आणि प्रत्येक ठिकाणी जाता जाता तिथलं सफरिंग, तिथल्या वेदना सगळ्या गोळा करून घेतोय. तो विशुद्धी चक्रातून अनाहत चक्रामध्ये, अनाहत चक्रामधून मणिपूर चक्रामध्ये, मणिपूर चक्रामधून स्वाधिष्ठान चक्रामध्ये जाऊन तो मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करतोय. प्रत्येक ठिकाणची आपला मानेचा भाग, डोक्याचा भाग, छातीचा भाग, पोटाचा भाग, कमरेचा भाग आणि आपले पाय, ह्या प्रत्येक ठिकाणी असणारी नकारात्मकता, दुखणं, दुःख, हे सगळं घेऊन तो प्रकाश आपल्या मूलाधार चक्रातून जमिनीकडे प्रवास करतोय. आपलं जे टेल बोन आहे, माकड हाड आहे, तिथून तो जमिनीमध्ये जाऊन विलीन होतोय, जमिनीमध्ये जाऊन मिक्स होत आहे. जमिनीमध्ये तो खूप आत जाऊन जिथे ज्वालामुखी आहे तिथे जाऊन तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे. ही चेन तुम्हाला कंटिन्यू बघायची आहे. ह्यालाच ग्राउंडिंग म्हणतात. आकाशातून प्रकाश येतोय, तो पूर्ण 7 चक्रांमध्ये प्रवेश करून, आपल्या हाडांमध्ये प्रवेश करून प्रत्येक सफरिंगला, दुःखाला, वेदनेला एकत्र करून तो माकड हाडातून ते सगळं काही त्या स्वतःसोबत जमिनीत घेऊन जातंय, जमिनीत घेऊन जातंय आणि तिथे जाऊन तो जमिनीच्या पोटामध्ये जाऊन तिथे पूर्ण वेदना त्या ज्वालामुखीमध्ये नष्ट होत आहे. 1 मिनिट हेच फक्त कल्पना करा. प्रकाश येतोय, 7 चक्रांमध्ये फिरून सर्व वेदना सोबत घेऊन त्या जमिनीमध्ये जाऊन त्या नष्ट होत आहेत.
फक्त पाहायचंय त्या प्रकाशात. तुमच्या शरीरातून कंपन निर्माण झालेली जाणवते. पूर्ण निगेटिव्हिटी त्या धरणी मातेला तुम्ही देऊन टाकलेली आहे. पृथ्वी तत्व ते सर्व निगेटिव्हिटी स्वीकार करत आहे. ती माता सगळ्यांची निगेटिव्हिटी धारण करून तिला रिसायकल करत आहे. श्वासाकडे या. आपल्या शरीराकडे पहा एकदा. डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत एकदा नजर फिरवा. हातांचं घर्षण करा आणि हातांचे तळवे डोळ्यांवर ठेवायचे. सावकाश डोळे उघडायचे. उद्या सकाळी उठून सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची आहे. जे ऍक्टिव्हेशन आपण आज केलं ते ऍक्टिव्हेशन तुम्हाला करायचंय. आणि उद्या आपण 7 चक्रांकडे आपला प्रवास करणार आहोत. 7 चक्र कशी असतात, ती काय करतात आणि आपल्याला त्यांच्यावर काम कसं करायचंय. बसल्या बसल्या चालता बोलता आपण कसं काम करू शकतो. आणि ज्या वेळेला ती 7 चक्र ऍक्टिव्हेट होतील, संतुलित होतील, त्यावेळेला तुमच्या अडचणींमधून तुम्ही खूप इझिली बाहेर व्हाल आणि तुमचं आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल. थँक्यू सो मच. दिव्य रेखी शक्ती तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. थँक्यू.